बोल काय आहे? अनिका, त्या गावछापनी तिच्या टीमची प्रॅक्टिस सुरू केली आहे. काय? ती गावछाप शांत बसूच शकत नाही ना. आणि यू नो व्हॉट, सगळ्यात टेन्शनची गोष्ट कोणती आहे? काय? त्या गावछापनी त्या रुपाली आणि दीपालीला तिच्या टीम मधून खेळायला सांगितलंय. यार अनिका, तुला तर माहितीये ना आता किती सॉलिड प्लेयर्स आहेत. सॉलिड माय फूट. मीच त्यांना माझ्या टीममधनं बाहेर काढलेलं कारण की मला माहिती आहेत त्या कशा प्लेयर्स आहेत. आता कुठे आहेत त्या ते मला सांग. त्या मेसमध्ये जेवायला गेल्या आहेत, पण त्या रिटर्न येतील तेव्हा आपण त्यांना पकडू शकतो. ओके, येते मी. आल्यात 4 आना 8 आना. काय गए, जास्त हिम्मत आली आहे? माझ्या अगेन्स्ट खेळणार तुम्ही? माझ्या अगेन्स्ट? आठवत नाहीये का 2 वर्ष कसं तुम्हाला कबड्डीसाठी लांब ठेवलं ते? विसरले? कसं इसरीन? सगळं लक्षात आहे आमच्या. लक्षात आहे ना? मग पुन्हा अशी हिम्मत कशी झाली माझ्या अगेन्स्ट जाऊन कबड्डी खेळण्याची, ते पण त्या कमळी टमळी सोबत? माझ्या अगेन्स्ट जाण्याची लायकी तरी आहे का? लायकी तर ना ऍक्च्युली तुमची या कॉलेजमध्ये शिकायची पण नाही. पण बी ग्रेटफुल, मी तुम्हाला ते तरी करू देते. पण आता माझ्या अगेन्स्ट गेले ना तर तुमचं नाव कॉलेजमधनं पण काढून टाकेन. मग 3rd इयर कम्प्लीट पण नाही करू शकणार. अनिका बासा लय बोललीस. ए चाराणा, माझ्या समोर आवाज वरती करून बोलायचं नाही. माझ्या समोर आवाज खालती. हा, हे कॉलेज पण माझं आहे आणि ही टीम पण. तर आता त्या कमळी सोबत खेळताना दिसले ना तर बघा. चल निघ, गेट लॉस्ट. अरे वा, गावछाप आली. काय ग तुझं काय आहे आता इथे? आमचं काय येतं म्हणजे? आम्ही जेवायला गेलतो. खरं तू त्यासनी का धमकवायला लागलीस ग? आमच्या टीम मधनं खेळू नये म्हणूनच नव का ग? तू त्यासनी एवढी घाबरतीयस वय? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, मी घाबरेन? त्या लुजरचा मी घाबरेन? हाय नव, मग त्यासनी धमकवायला इथं का आलीयस? जाऊ दे ग निंगे, त्याचा खरा काय उपयोग तर नाही आहे तसा. आता हिला कुणीतरी चुकीची माहिती दिल्या बहुतेक. त्या थोडी आपल्या टीम मधनं खेळणार आहेत. त्यांना तर त्यांचा अभ्यास लय महत्वाचा आहे बाई. त्या तर कबड्डीचं नाव बी काढत नाही. आणि कसं इथे आहे ना, खरं वेस्टच गेलं बघ. म्हणजे आता ती आपल्याला बोलतीये कारण आपण तिच्या विरोधात जाऊन उभं राहिलोय की नाही. आपण थोडी ऐकून घेतोय. आपण आपला स्वाभिमान जपला बाई. पण काही जण आहेत ते ऐकून घेतात. त्यांनी त्यांचा स्वाभिमान जपलाच नाही बघ. तू पण ना दिव्स, उगाच ओव्हर रिॲक्ट करतेस. त्या खेळत पण नाहीये माझ्या अगेन्स्ट, जात पण नाही. मला माहिती होतं त्या लुजर्स आहे, माझ्या अगेन्स्ट काय जातील. पण नाही, तुझ्यामुळे मी इथे आले आणि माझा टाइम वेस्ट केला. इडियट, सरक. चल, पण उद्या सकाळी 8 वाजता भेटूया आणि सगळ्याशी सांगूया नीट. कमळी, काय झालं? रडायला का लागल्यास? आम्ही गेल्यावर अनिका काय बोलली का तुम्हासनी? कमळी सॉरी. मगाशी आम्ही तुला नाही म्हणून सांगितलं, पण आता तुला हेच सांगायला आलो की आम्ही दोघी बी तुमच्या टीम कडून कबड्डी खेळणार. खरंच? हो, आम्ही खेळणार टीम बी कडनं. आता त्या अनिकाचा माज उतरवूनच जाणार, ते पण मानानं. आता रक्त खवळलंय. आमच्या सोबत हिशोबातच राहायचं, हे कळलंच पाहिजे आता त्या अनिकाला. हो, म्हणूनच आम्ही तुमच्या टीम कडनं खेळायचं ठरवलं. तुमच्या नाही, आपल्या टीम मधनं. आता झाली की नाही आपली टीम एकदम मजबूत. उद्यापासूनच तयारीला लागूया. आपण ट्रॉफी जिंकायची आणि कॉलेजवर मिरवायची बी, ते बी एकदम फास्टात. जय भवानी.
भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी अंबाबाईचा आजोबा तुम्हासनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देवी आई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हासनी लवकरच बरं करो. अरे वा राजन बघ तरी खूप सुंदर आहे. सुंदर, खूप सुंदर आहे नाही बाबा? आजोबा आजचा दिवस शुभ आहे की नाही, म्हणून मी देवीकडे प्रार्थना केली आहे की तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावे. तू देवीकडे प्रार्थना केलीस ना, मग ते नक्की बरे होणार. राजन हाय. मला माझी नात मिळाली बघ. आई, अरे हा म्हणजे ही नातीसारखीच आहे ना मला. आणि माझी खात्री आहे आता माझी मोठी नात लवकर सापडणार, ती या घरात येणार आणि ही कमळी सारखीच संस्कारी असणार. देवी हे सगळं घडवून आणणार, माझा पूर्ण विश्वास आहे. अगं पण कमळी, यांचा आज वाढदिवस आहे हे तुला कसं कळलं? हा खरंच की. त्यात काय एवढं? कमळीनं आजोबांच्या दवाखान्याच्या फाईल मध्ये त्यांची जन्मतारीख बघितलेली आणि एकदा बघितल्यावर ती काही विसरती होय. असं होय. हा तरीच मी विचार करत होते की यांचा वाढदिवस कमळीला कसा कळला. प्रथमच या घरामध्ये मी आणि राजन सोडून दुसऱ्या कोणीतरी ह्यांना वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. खूप छान वाटलं तू सकाळी सकाळी येऊन आपणहून त्यांना औक्षण केलंस. खूप आनंद झाला. गावछाप आहे तिथे. असू दे चल.